हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. तर चला आता इथे ना मी काल बॅटर बनवलेलं रात्री, म्हणजे इडली बनवायची आहे म्हणून रात्रीच सगळं वाटून ठेवलं आणि सकाळी पाहिल्यानंतर एवढं ते मस्त एकदम आंबलेलं आहे. आणि मला अंदाज होताच म्हणून ना मी खाली एक परात पण ठेवलेली, जे पडलं तरी एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये पडेल. आणि ते सांबार बनवायचं आहे त्याचीसुद्धा मी तयारी केलेली आहे. आणि त्यात आज ना खूप खोळंबा झाला सगळ्या वेळेचा, कारण मी ना उठली उशिरा. आणि उशिरा उठल्यामुळे ना बापरे एवढं सगळं घाईघाईत झालं सगळं. पण त्याच्यामुळे की आज नमा घरी आहे आणि नमा घरी असल्यामुळे नमाला मला खूप मदत केली. आता ती का आज घरी आहे, ऑफिसला का गेली नाही ना, हे तिने मला सांगायला सक्त मनाई केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगत नाही आहे. सो इथे नमाने इडली बनवायला ठेवली. एकीकडे सांबार आता म्हणजे ठेवलेलं आहे शिजायला. तर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच फोडणी द्यायला घेतलं, कारण माझ्या हातात फक्त अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासामध्ये मला होईल तेवढं सगळं करायचं आहे. तर बाकीचं तर काम ऑलरेडी झालेलं आहे आणि इडली पण ठेवलेली आहे आता व्हायला. आणि एकीकडे आता सांबार जे आहे ना ते फोडणीला द्यायचं आहे. तर सांबार एकदम सोप्या पद्धतीने मी फोडणीला देते. तर इथे माझ्याकडे सांबार मसालाच होता, तोसुद्धा फोडणीत पण घातला आणि डाळीत पण घातलेला. आणि मला असं वाटतं की फोडणीत घातला ना मसाला की सांबारचा ना स्मेल मस्तच येतो आणि टेस्ट पण खूप छान होते. त्याचबरोबर मी चिंच आणि गूळ एकत्र भिजत घातलेलं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर मस्त ओव्हरऑल माझं सांबार रेडी झालं. आणि दुसरीकडे आता इडली पण झालेली आहे, छानच एकदम वाफलेली आहेत. नमाने फटाफट काढायला घेतली, पण काढताना तिला हाताला थोडा चटका पण लागला. तर काही वेळेला ना घाईघाई गडबडीमध्ये जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा काहीतरी वेगळं असं होतंच. सो तुम्ही पाहताय पण इडली एवढी मस्तच निघतात ना, छान एकदम. आता इथे तर माझी जाण्याची तयारी चालू होती आणि सगळ्या इडल्या वगैरे नमानेच बनवल्या आणि पाहू शकता एकदम छान लुसलुशीत झाली आहे. पण आता ना जास्त काही बघत राहण्यामध्ये वेळ नव्हता, कारण मला अगदी 10 मिनटं आहेत आणि 10 मिनटात मला नाश्ता करून परत निघायचं आहे. त्यातनं मी घातलेला ड्रेस आहे तो खूपच जास्त गरम होत होता, म्हणून मला तो चेंज पण करायचा होता. तर अशा सगळ्या गडबडीमध्ये ना कधी कधी वेळ असं वाटतं की बापरे नुसतं असा पळतोय आणि आपल्याला त्याच्या मागे मागे जावं लागतं. सो सांबार बघा मस्त झालेलं. तर फटाफट नाश्ता करून गेला आणि क्लासला निघाली ना तर इथे दूरवाला आलेला आणि ह्या लहान मुलांबरोबर म्हणजे तो त्यांच्या मागे मागे जात होती. ते बघून ना मला माझ्या लहानपणीची आठवण आली. जेव्हा आमच्या घराच्या जवळ यायचे ना दूरवाले तर आम्ही त्यांच्या मागे असेच पळायचो. तर अशी मजा कोणी कोणी केली आहे त्यांनी कमेंट करा. आणि आता समर कॅम्पमध्ये ना ज्या मुलांनी नेक्स्ट मंथ पण जॉईन केलेलं आहे त्यांच्यामध्ये एवढे इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत, म्हणजे आधी मी त्यांचा हात पकडायची आणि त्यांना कलर करून घ्यायची, पण आता ना ते स्वतःच एवढे मस्त कलर करतायत. म्हणजे बघा मुलांमध्ये कसे ना स्लोली चेंजेस येत असतात. आले मी आता 1:30 वाजून गेलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. सकाळी तर ना मी इडली एवढ्या घाईघाईत खाल्लेली की मला त्याचं टेस्ट वगैरे काहीच मी बघितलं नव्हतं, पण आता निवांत बसून खाणार आहे. तुम्हाला दाखवते मी इडली कशी झालेली आहे, एकदम मस्त लुसलुशीत अशी मस्त सॉफ्ट झाली आहे. तर दाखवते मी. तर हे पहा इथे इडली एवढी मस्त सॉफ्ट झाली आहे आणि वाटताना ना मी थोडीशी जाड ठेवलं होतं, त्यामुळे ती अजून रवादार अशी मस्तच वाटते. चलो मस्त इडली खायला तुम्ही पण या. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता, काय काय टाकता ते सांगा. याच्यामध्ये मी मुगाची डाळ पण घातली होती, तर कदाचित त्यामुळे अजून सॉफ्टनेस पण आलं असेल. गुड इव्हनिंग सर्वांना. संध्याकाळ झालेली आहे आणि आता माझी भांडी वगैरे घासून झाली, त्यानंतर मग मी थोडी फ्रेश झाली. आणि तर तुमच्याबरोबर मला खूप जास्त आनंदाची गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे ना आपल्या क्लासच्या मुलांचा रिझल्ट आज लागला, 10वीच्या मुलांचा. आणि वोंट बिलीव्ह की आपल्या क्लासचा हायेस्ट आहे 93%. त्याच्यानंतर 86%. एवढे छान पर्सेंटेज आलेले आहेत मुलांना. 64%. म्हणजे ज्या मुलीने ना 9thला माझ्याकडे जेव्हा ती आलेली तेव्हा ती ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्ट्समध्ये गेलेली होती आणि त्यावेळेला मी श्युरिटी दिलेली की मी तिला ॲटलिस्ट पास तरी करेन. आणि नंतर मग तिचा जसा प्रोग्रेस होत गेला तेव्हा मी म्हटलेलं की तू 60+ करशील, आणि तिने ते करून दाखवलं. 64% घेतले आणि श्रावणीने आपल्या क्लासमध्ये 93% घेतले. खरंच एवढा अप्रतिम आनंद झालेला आहे मला. आणि पहिलं वर्ष मी 10वी स्टार्ट केलेलं, तर त्यांच्याबरोबर मी पण खूप शिकत होती, करत होती, त्यांचं घेत होती. हे वर्ष ना त्यांचं SSC बोर्ड नव्हतं तर माझंच होतं असं मला वाटत होतं, कारण मी स्वतः पण एवढा अभ्यास केलेला आहे. दुपारच्या क्लासनंतर मी घरी यायची ना तर पुन्हा मला 3 वाजता जाईपर्यंत मी जेवून वगैरे झाल्यानंतर पूर्ण कंप्लीट मी स्टडी करायची. तर असं काही माझं वर्ष गेलं. पण खरंच आजचा जो रिझल्ट आहे, आजचा जो मोमेंट आहे तो एवढा भारी आहे ना की त्याने आनंद दिला, खूप खूप आनंद दिला. आणि तुमच्यापैकी कोणाची मुलं 10वीमध्ये असतील त्यांचे रिझल्ट कसे आलेले आहेत
ते मला कमेंट करून सांगा. आणि जी या मुलांनी चांगले रिझल्ट घेतले, पास झालेले आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट. कारण एक टीचर समजू शकते की एक रिझल्ट आल्यानंतरचा आनंद काय असतो आणि मुलांना आपण शिकवलेलं जे असतं त्याच्यानंतर त्यांचा आलेला रिझल्ट जो असतो त्याचा आनंद खरंच तो वेगळाच आहे अगदी. सो आज तो आनंद मी अनुभवलेला आहे. आता मी 22 वर्ष क्लास घेते. जॉब तर स्कूलमध्ये केलेला वेगळाच, पण त्याच्यानंतर आज मला क्लास चालू करून 22 वर्ष झाली. आणि आत्तापर्यंत मी किती मुलांना शिकवलेलं आहे आणि किती मुलं माझ्याकडून पास होऊन गेलेली आहेत. म्हणजे माझ्या क्लासमध्ये फेल म्हणून कोणी झालेलं नाही आत्तापर्यंत तरी. पण 10वीच्या वर्षाचा हा पहिला वर्ष जो आहे त्याने पण मला इतका आनंद दिला, इतका भरभरून आनंद दिला, बापरे. आणि आज जर माझे बाबा असते तर ते एवढे आनंदित झाले असते ना की आपल्या मुलीने काय करून दाखवलं. 10वीचा क्लास घेतला आणि मुलांना एवढे टॉप मार्क्स. कारण का माझ्या वडिलांना ना अभ्यास हा म्हणजे एक त्यांना खूप आवडायचं आणि त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी पण शिकायलाच पाहिजे. तर असं काही होतं. सो मगाचपासून विचार करत होती तुमच्याबरोबर शेअर करूया, पण केला नाही. तर म्हटलं आता थोडं ना फ्रेश वगैरे होते आणि नंतरच मग शेअर करते. तर आता भांडी घासताना मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं. म्हटलं थोडी कॉफी घेऊया, कारण मला ना चहापेक्षा अशी कॉफी छान वाटते. आणि आज काय झाली गंमत, नमाने ना सकाळी चहा काढायला तेव्हा चुकून जास्त झालेला चहा तो चहाच्या टोपात टाकण्यापेक्षा तिने दुधात टाकलेला, म्हणून दुधाचा रंग थोडासा असा ना ऑफ व्हाईट होतो ना तसा झालाय. चलो तर मस्त कॉफी बनवून पिऊन घेते, कारण दोघं झोपलेले आहेत. आज नमा पण ऑफिसला गेली नाही आणि दर्शनला ना ताप आहे कालपासून. तर कालपासून त्याला अंग गरम एवढं तापतंय ना, 101 102चा ताप. त्यानंतर गोळी खाल्ल्यानंतर बरा होतोय, पुन्हा वाढतोय. तर आता मी बघेन जर त्याला बरं वाटलं नाही ना संध्याकाळपर्यंत तर मग डॉक्टर चेंज करेन आणि दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. आणि मुलं कितीही मोठी होऊ द्या, पण बरं नसेल ना की ती अगदी लहानच झालेली असतात. तसं दर्शनचं झालेलं आहे. तशीच चिडचिड पण करतोय. सो ठीक आहे, आता मी थोडासा उठला त्याला कॉफी वगैरे करून देईन, नमाला पण देईन चहा कॉफी काय हवं ते, आणि मग बघेन. आणि नमा पण ना तिने मला सांगितलेलं कोणाला सांगू नकोस, पण नमा पण ना काय झालं ऑफिसला गेलेली तेव्हा ऑफिसकडे पोचतानाच अचानकच काय तिचा टायर आहे गाडीचा तो खड्ड्यात गेला आणि ती तिथे स्लिप झालेली. तर तिच्या हाताला पण थोडासा असा मुकामार लागलेला आहे. मग मुवमेंट्स करायला जरा भारी पडते, म्हणून ती आज पण ऑफिसला गेली नाही. सो असं काही होत असतं, काही गोष्टी ना आयुष्यात अचानक घडत असतात. आनंदाचा पण आहे दिवस आजचा तेवढाच, आणि हे मुलांचं टेन्शन असं आहे. सो असं चालू असतं, धूप छाव चालू असतं आयुष्यामध्ये, आणि तेव्हाच तरी मजा असते. नाहीतर एकसारखं सुरळीत जीवन ना आपल्याला बोर करून टाकेल. तर चला आता मस्त कॉफी घेते आणि नंतर मग पुन्हा तुमच्याशी बोलते. चला पुन्हा आली किचनमध्ये. तर मला आता बनवायची आहे भाकरी. त्यासाठी ना मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. 1 ग्लास गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडं मीठ घातलेलं आहे. आणि आता इथे मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर ज्वारीचं पीठ ना दळून आणलेलं, मस्त छान दळून दिलेलं आहे पीठ. आणि बाजरीचं पीठ आहे ना खूपच बारीक केलं आहे. त्या दिवशी मी थापून केल्या भाकऱ्या, पण आज ना मी इथे गरम पाण्यामध्ये करणार आहे, म्हणजे ते लाटून पण करायला सोप्या पडतात. तसं आधी याच्यामध्ये पीठ घालते आणि छान मिक्स करून घेते. 1-2 मिनटं वाफवून घेईन आणि त्यानंतर मग भाकऱ्या बनवेन. हे पहा, आज आमच्या 10वीचा रिझल्ट मस्त 100% आलं, 93 टॉपर. त्यासाठी आमच्या सिद्धेशने माझ्यासाठी आणलेलं आहे ना सिद्धेश. सिद्धेशचं थोडंसं ॲक्च्युली सिद्धेशने ना जेव्हा माझ्याकडे इथे आला ना तो, तर त्याच्या मम्मीने त्याला दिले होते पैसे. तर आज त्याने ते पैसे काढलेत, म्हणतोय काहीतरी मी घेऊन येतो. आणि जाऊन मस्त मँगो शेक आणला एकदम भारी भारी. आणि आल्या आल्या बघा बाळाने मला दिलं, म्हणतो आत्या तुम्ही आधी खा. नाईस घे, मस्त एकदम छानच आहे.
त्यांना पण दे जरा, तुम्ही पण घ्या बोल. येस, तुमच्या सगळ्यांसाठी 1 चम्मच. मस्त का नाही. मुलांना ना खूप हौस असते अशी, आणि आमच्या सिद्धेशला अशी खूप हौस आहे. बाहेरचं खाणं पाहिजे, ज्यूस प्यायला पाहिजे, कोल्ड्रिंक प्यायला पाहिजे. बरं, चला मी आता जाते, भाकरी बनवते. पीठ मळून छान झालेलं आहे, आणि तेवढ्या भाकऱ्या केल्या की मग स्वयंपाक झाला. आणि आज 10वीचा रिझल्ट लागला ना, त्याच्यामध्ये मला माहीत होतं की आपली सोनाली ताई जी आहे, प्रांजल, प्रांजल शिंदे ब्लॉग्स काहीतरी नाव आहे त्या चॅनलचं. ॲक्च्युली मला चॅनलचं नाव तेवढं माहीत नाही. मला असं एकदा रिकमेंडेशन आलेलं तेव्हा मी पाहिलेलं, आणि मग मला कळलं की तिची मुलगी पण 10वीत आहे आणि तिला पण छान पर्सेंट आलेत, 92%. आत्ता मी मुद्दाम तिच्या ब्लॉगमध्ये जाऊन ते पाहिलं आणि खूप छान वाटलं. तर तिलासुद्धा माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण माहीत असतं की एक टीचरना जेव्हा मुलांना शिकवते आणि मुलं जेव्हा अचीव करतात ना, तो आनंद काही वेगळाच असतो. जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगत होती की मुलांकडून करून घेणं किती गरजेचं असतं. कारण त्यांचं ते वय नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की ठीक आहे ना, आपण करतोय, भरपूर आहे, पण ते एक सर्टन त्यांना एक पीकपर्यंत घेऊन जाणं किती महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी ना टीचर्सचा एक मोलाचा वाटा असतो. तर तिच्या पण टीचर्स लोकांनी खूप मेहनत घेतलेली असेल, तेव्हा जाऊन तिला 92% आले. तर सोनाली ताई, तुला पण खूप खूप अभिनंदन. आणि हो, आता मुलांना 10वी झाल्यानंतर पुढे काय घ्यायचं खूप मोठं टेन्शन असतं. तर त्या संबंधित तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंट करा. मी तुम्हाला होईल तेवढा सपोर्ट करेन. तुमच्या मुलांना कसं मार्गदर्शन पाहिजे आहे, त्यांना कोणत्या फील्डमध्ये जायचे, त्यांचे मार्क्स कसे आलेले आहेत, तर कोणता सब्जेक्ट ते सिलेक्ट करू शकतात, कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतात, ते मी तुम्हाला माझ्याकडून होईल तेवढं मार्गदर्शन करेन. सो चला मग, हा ब्लॉग मी इथे शेवट करते. मोठा ब्लॉग पण ना झाला तरी तुम्ही पण बोर व्हाल बघायला. तर तुमची काळजी घेऊन थोडा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी माझ्या भाकऱ्या कंप्लीट करून घेते. बाय बाय, टेक केअर. आणि पुन्हा एकदा 10वीमध्ये छान मार्क्स घेतलेल्या मुलांनाचं अभिनंदन आहेच, पण ज्यांनी मेहनत करून जे पास पण झालेले आहेत त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक आणि अभिनंदन. बाय बाय.